श्रीराम. साधक हो, सध्या आपण सोमवार ते शनिवार श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या परंपरेतील साखरखेर्डा येथील संत परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज यांचे श्री देवीदास अमृत मोहोरीला लिखित संक्षिप्त चरित्राचा आस्वाद घेत आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत. चिखलीला शामराव उर्फ बबनराव चिंचखेडकर कुलकर्णी राहत असत. ते कामानिमित्त बाहेरगावी असले म्हणजे त्यांच्या घरच्या देवांची पूजा मुलांना करावी लागे. त्यावेळी त्यांचा मोठा मुलगा मधुकर खामगावला शिकत होता व त्या पाठचे सुधाकर व प्रकाश चिखलीलाच राहत असल्यामुळे त्या दोघांपैकी एका कुणाला पूजा करावी लागे. त्या दोघांनाही पूजा करण्याचा कंटाळा येत असल्यामुळे ते पूजा करण्याची टाळाटाळ करीत व पूजा करण्याचे एकमेकांवर ढकलीत. असेच एक दिवस पूजा करण्यावरून दोघात वाद चालू असताना तेथील विष्णुपंत बपोरीकरांकडे श्री महाराज आल्याचा निरोप त्यांना मिळाला. तेव्हा ते दोघेही तसेच महाराजांच्या दर्शनासाठी धावतच बपोरीकरांकडे गेले. दोघांनीही श्री महाराजांचं दर्शन घेतलं आणि ते श्री महाराजांपुढे हात जोडून उभे राहिले. आता श्री महाराज सर्वांतर्यामी, सर्वच काही जाणणारे, या दोघांनीही आज घरच्या देवांची पूजा केली नाही हे श्री महाराजांनी अंतर्ज्ञानाने जाणलं आणि महाराज सुधाकरकडे पाहून म्हणाले, बाळ, घरच्या देवाची पूजा झाली का? हा नाही म्हणाला. त्यावेळी महाराज म्हणाले, बाळ, देवपूजा हे आपलं नित्यकर्म आहे असं समजून करावं. आता आपण जेवण कसं रोज करतो, कामाची गडबड असली म्हणून जेवण करायचं सोडतो का? तसं पूजा हे आपलं नित्यकर्म आहे असं समजून करायचं. आता यापुढे असं करू नका, रोज देवांची पूजा करत जा बरं बाळ. असं म्हणून महाराजांनी त्यांना प्रसाद दिला. दोघांनीही श्री महाराजांना नमस्कार केला व ते घरी गेले. घरी गेल्याबरोबर सुधाकरने हातपाय वगैरे धुवून आधी देवांची पूजा केली व नंतरच तो कॉलेजमध्ये गेला. तेव्हापासून आजपर्यंत तो रोज नियमाने पूजा करीत असतो. असो, श्री महाराज मेहकरला आले म्हणजे बहुतेक बालाजी मंदिरात भाऊंकडे उतरत असत. बालाजी मंदिरात श्री बालाजीच्या दर्शनाला येणारे लोक बालाजीचं दर्शन घेऊन महाराजांच्या दर्शनाला भाऊंकडे जात. बालाजी मंदिराच्या पटांगणात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शाखा लागत असे. शाखा सुटते वेळी विकीर झाल्यावर श्री महाराज मेहकरला आले असल्यास त्यांचा मुक्काम कुठे आहे हे जाहीर करत असत आणि महाराज भाऊंच्या घरी किंवा बालाजी मंदिराच्या परिसरात मुक्कामाला असल्यास बहुतेक सर्व स्वयंसेवक एका रांगेत महाराजांच्या दर्शनाला जात असत. श्री महाराज सर्वांनाच तीर्थप्रसाद देत. दर्शन घेऊन जाणारे हे सर्व स्वयंसेवक आपापल्या घरी त्यांच्या मित्रमंडळींना व परिसरातील आजूबाजूच्या लोकांना श्री महाराज आल्याचा समाचार कळवीत. त्यामुळे दुसऱ्या दिवशी बरीच मंडळी श्री महाराजांच्या दर्शनाला येत असे. एक वेळ श्री महाराज मेहकरला भाऊंकडे मुक्कामास असताना सकाळच्या वेळी एक श्रीमंत पोक्त बाई श्री महाराजांचं दर्शन घेण्यासाठी आल्या. त्यांनी श्री महाराजांची पाद्यपूजा करून त्यांना तुळशी फुले वाहिली. मस्तकावर तुळशीपत्र ठेवून महाराजांना नमस्कार केला व नंतर आपल्या गळ्यातील सुंदर असा सोन्याचा 3 पदरी चपलाहार काढून श्री महाराजांच्या चरणावर अर्पण केला. श्री महाराजांचं लक्ष त्या हाराकडे जाताच महाराज तिला म्हणाले, माय, हे काय करतेस? तेव्हा ती म्हणाली, महाराज, आपणाला हार अर्पण केला आहे. मी आपली अनुग्रहित आहे, तेव्हा माझी ही सेवा आपण स्वीकृत करावी, अशी महाराजांना तिने विनंती केली. तेव्हा श्री महाराज तिला म्हणाले, बाई, अनुग्रहित आहे म्हणून एवढं काही देण्याची आवश्यकता नसते बरं. फार फार तर दक्षिणा म्हणून 5-10 रुपये ठेवावेत. परंतु श्री महाराजांचं हे काहीच ऐकून न घेता ती माऊली तो हार श्री महाराजांना देऊन व महाराजांना नमस्कार करून आपल्या गृही निघून गेली. तेव्हा श्री महाराजांनी इतर स्थानिक भक्तांजवळ तिची चौकशी केली असता त्या मेहकरच्या राहणाऱ्या असून सावजी कुटुंबातून होत्या. अत्यंत भाविक व श्रीमंत असून ते दोघेही पती-पत्नी महाराजांचे अनुग्रहित होते, परंतु दैववशात त्यांना वैधव्य प्राप्त झालं होतं अशी माहिती कळाली. तेव्हा संध्याकाळच्या सुमारास श्री महाराजांनी त्यांच्या मुलाला निरोप पाठवून बोलावून घेतले. तोही दर्शनास आला व त्याने श्री महाराजांना नमस्कार केला. तेव्हा श्री महाराजांनी त्याला प्रसादाबरोबर हा हार दिला. तेव्हा तो हार पाहून तो म्हणाला, महाराज, हे काय देत आहात आपण?
तेव्हा श्री महाराजांनी त्याच्या आईची संपूर्ण हकीकत त्याला सांगितली. त्याला यातले काहीही माहिती नव्हते. तेव्हा तो श्री महाराजांना म्हणाला, महाराज, हे सर्व सोनं नाणं, ही सर्व इस्टेट, हे सर्व आईबाबांचंच आहे आणि आईने हे आपणाला दिलं असल्यामुळे आपण याचा स्वीकार करा. परंतु श्री महाराजांनी त्याला अत्यंत गोड शब्दात समजावून सांगितले आणि तो हार देऊन त्याला घरी पाठविले. आजपर्यंत त्याने अनेक महाराज पाहिले होते, परंतु दिलेलं दान, अर्पण केलेली मौल्यवान वस्तू परत करणारे महाराज तो आज प्रथमच पाहत होता. श्री महाराजांबद्दल पूर्वीपासून त्याला आदर होताच, परंतु या घटनेने तो शतपट वाढला, अधिक दृढ झाला. घरी जाऊन त्याने ही सर्व घटना आईला व आपल्या सर्व कुटुंबियांना सांगितली. तेव्हा सर्वांनी श्री महाराजांना आपल्या घरी बोलावून रामाची पूजा व नैवेद्य घरी करावा असे ठरवले. त्याप्रमाणे थोड्या वेळातच तो मुलगा पुन्हा महाराजांकडे आला आणि महाराजांना नमस्कार करून म्हणाला, महाराज, उद्या घरी रामरायाला पूजा नैवेद्य करू, तरी आपण श्री रामरायाला घेऊन घरी यावे. श्री महाराजांनी त्याला संमती दिली. त्याला अत्यंत आनंद झाला. त्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी सकाळी तो स्वतः येऊन श्री महाराज व रामरायाला आपल्या घरी घेऊन गेला. त्या पती पत्नींनी महाराजांचे पूजन केले. नैवेद्य आरती होऊन सर्वांनी भोजन प्रसाद घेतला. भोजन झाल्यावर घरातील सर्व मंडळी श्री महाराजांसमोर बसली. तेव्हा श्री महाराजांनी त्या माऊलीला मानसपूजेचं महत्त्व समजावून सांगितलं. नंतर मानसपूजा कशी करावी हे सांगून महाराज म्हणाले, बाई, सद्गुरू श्री रामरायाला तुला जे काही अर्पण करावे वाटते ना, ते सर्व त्यांना या मानसपूजेत अर्पण करीत जा, म्हणजे ते सर्व निश्चितपणे मला पावते बरं. श्री महाराजांची अशी कमालीची निस्पृहता बघून ही सर्व कुटुंबीय मंडळी अत्यंत भारावून गेली. शेवटी सर्वांना अखंड नामानुसंधानात राहायला सांगून व सर्वांना आशीर्वाद देऊन महाराज तेथून निघाले. श्री महाराजांचं खडतर वैराग्य, कमालीची निस्पृहता, अखंड नामानुसंधान, शुद्ध आचरण आणि त्यागमय जीवन पाहून असंख्य अनुयायी त्यांना लाभले. असो, साधक हो, परमपूज्य श्री प्रल्हाद महाराजांच्या रूपात असलेले श्री एकनाथ महाराज आपण पुढील भागात ऐकणार आहोत. श्री राम समर्थ. आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते 9422843253 अथवा सुनील दादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्री राम समर्थ.